हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजचं हे आपलं C++ लँग्वेजचं पहिलं लेक्चर राहणार आहे. या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण युनिट 1 सुरुवात करणार आहोत. लेक्चर नंबर 1 पासून युनिट 1चं लेक्चर 1 असणार आहे आजचं हे पहिलंच लेक्चर. प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा आपला युनिट राहणार आहे. टोटल 12 मार्क्ससाठी हा पेपर मध्ये येऊ शकतो. तुमच्या थिअरी एक्झाम मध्ये 12 मार्क्ससाठी हा युनिट आहे आणि याचा सिलेबस हा एवढा आहे, ते तुम्ही बघू शकता. याच्यावरती चर्चा आपण मागच्या लेक्चर मध्ये केलेली आहे. आता C++ लँग्वेजची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. त्या प्लेलिस्ट नुसार तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायचे आहेत आणि प्लेलिस्ट मध्ये मी सर्व अरेंज केलेले आहे, अरेंज करणार आहे. एका बाद एक व्हिडिओ तुम्हाला लेक्चर 1 लेक्चर 2 असे व्हिडिओज तुम्हाला बघत जायचे आहेत, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळ्या गोष्टी शिकता. तर C++च्या या आपल्या नोट्स राहणार आहेत मित्रांनो. तर नोट्स जेव्हा माझा पहिला युनिट ऑफिशियली कम्प्लीट होईल, हा पहिला युनिट प्रिन्सिपल्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा पहिला युनिट जेव्हा ऑफिशियली माझा इथं युट्यूब या माझ्या चॅनलवरती कम्प्लीट शिकवून होईल, तेव्हा मी ऑफिशियल करणार आहे. त्यानंतरच तुम्हाला त्या नोट्स बाय करता येणार आहेत, त्यावर तुम्हाला घेता येणार नाहीत. आणि ते कशा बाय करायच्या ते व्हॉट्सअप चॅनलवरती मी तुम्हाला सांगून देणार आहे. व्हॉट्सअप चॅनल जर कोणी जॉईन झाला नसेल तर लवकरच तुम्ही त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या. चला तर आपण आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, C++ हे सीच अपग्रेडेड व्हर्जन आहे. सी लँग्वेज गेल्या सेमिस्टरला सेकंड सेमिस्टरला आपण सी लँग्वेज शिकली, सेकंड सेमिस्टरला सी लँग्वेज बघितली, सेकंड सेमला आपण सी लँग्वेज बघितली. आता थर्ड सेमला आपल्याला C++ बघायचे आहे. तशीच तुम्हाला फोर्थ सेमला जावा आहे, फिफ्थ सेमला दुसरीच आहे प्रोग्रामिंग पायथॉन आहे. अशा प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला एक एक प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला बघायची आहे. तशी या थर्ड सेमिस्टरसाठी आता करंटली तुमचा थर्ड सेमिस्टर सुरू आहे आणि थर्ड सेमिस्टरसाठी तुमची ही C++ लँग्वेज, म्हणजे त्यालाच ओओपी सुद्धा म्हणू शकता तुम्ही. C++ लँग्वेजला ओओपी सुद्धा म्हणू शकता, कारण की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे C++ लँग्वेज आहे. आणि सी कोणती होती? सी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज होती तुमची सी, प्रोग्रामिंग इन सी. तर मित्रांनो, प्रोग्रामिंग इन सीच अपग्रेडेड व्हर्जन म्हणजे C++ आहे, इतकं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्याचं एक मोठा भाऊ थोडक्यात, बिग ब्रदर, सीचा बिग ब्रदर C++. मित्रांनो, प्लस प्लस ऑपरेटर आपण का वापरतो? ज्याच्यात काही इन्क्रीमेंट झालं तर आपण प्लस प्लस ऑपरेटर वापरतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे, सी मध्ये तुम्ही शिकलाच असाल. त्याच्यामुळं आता सी मध्ये इन्क्रीमेंट झाले, सी मध्ये अपग्रेडेड व्हर्जन झाले, म्हणून इथं C++ असं याचं नाव आहे. मित्रांनो, आता हिस्ट्री ऑफ सी हा एक्झाम मध्ये प्रश्न तर विचारला जात नाही, पण तुम्हाला कदाचित तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा HR जो असतो तो हे प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, सीची हिस्ट्री, C++ ची हिस्ट्री काय आहे ती सांग म्हणून. तर एक्झाम मध्ये तर हा प्रश्न विचारला जात नाही, तरी मी तुमचा हा प्रश्न क्लिअर करून टाकणार आहे आणि घेणार आहे. C++ इज ए न्यू व्हर्जन ऑफ सी लँग्वेज. सी लँग्वेजचा न्यू व्हर्जन आहे C++. सी ही ओल्ड व्हर्जन आहे. C++ मध्ये आपण अशा गोष्टी करू शकतो जे की सी मध्ये करू शकत नाही, सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. इतकं तुम्हाला समजलं? C++ लँग्वेज वॉज डेव्हलप्ड बाय बजरने स्ट्रॉस्ट्रूप. बजरने स्ट्रॉस्ट्रूप नावाचा सायंटिस्ट होता एक, USA चा बजरने स्ट्रॉस्ट्रूप नावाचा सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टने C++ लँग्वेज ही डेव्हलप केलेली आहे. C++ लँग्वेज डेव्हलप्ड ॲट AT&T बेल लॅबोरेटरी USA मध्ये AT&T बेल लॅबोरेटरी आहे. त्या लॅबोरेटरी मध्ये तुमची ही C++ लँग्वेज डेव्हलप केलेली आहे. सी लँग्वेज कुणी ही केली? डेनिस रिचनी सी लँग्वेज. आणि C++ कुणी केलेली आहे? तुमची बजरने स्ट्रॉस्ट्रूप. बजरने स्ट्रॉस्ट्रूप या शास्त्रज्ञानं, या सायंटिस्टनं तुमची डेव्हलप केलेली आहे C++ लँग्वेज. कुठं केलेली आहे? AT&T बेल लॅबोरेटरी. ती लॅबोरेटरी कुठं आहे? USA मध्ये. ती लॅब AT&T बेल लॅब कुठं आहे? USA मध्ये. तर C++ डेव्हलपमेंट स्टार्टेड इन 1979. त्याचं डेव्हलपमेंट केव्हा स्टार्ट झालं? 1979 मध्ये स्टार्ट झालं त्याचं डेव्हलपमेंट. आणि इनिशियली इट वॉज कॉल्ड सी विथ क्लासेस, बट इट वॉज रिनेम्ड C++ इन 1983. मित्रांनो, सी डेव्हलप कधी झाली? 1979 ला. आणि
इनिशियली म्हणजे आधी आधी सीला सी 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 प्लस प्लसला काय म्हणत गेले, सी विथ क्लासेस. सगळ्यात आधी आधी जेव्हा सी 1979ला काय म्हणत गेले, सी प्लस प्लसला सी विथ क्लासेस. बट इट वॉज रिनेम्ड म्हणजे त्याला नंतरनी नाव ठेवलं दुसरं, काय, सी प्लस प्लस. सी प्लस प्लस नाव ठेवलं कधी, 1983 मध्ये त्याला सी प्लस प्लस असं नाव ठेवलं. पण त्याच्या आधी त्याला काय म्हणत होते, सी विथ क्लासेस. असं या लाईनीचा अर्थ होतो मित्रांनो. आता तुम्हाला जर विचारलं कुणी तर सी प्लस प्लस लँग्वेज कधी डेव्हलप झाली, तर डेव्हलप झाल्याची तारीख ही आणि डेव्हलप झालेली तारीख ती, आणि लेटर इट वॉज रिनेम्ड, त्यानंतर त्याला रिनेम्ड केलेलं ती तारीख ती. हे पहा, रिनेम्ड केलेली ही 1983, तर 1983 मध्ये ही तुम्हाला थिअरी समजेल इतकी. हिस्ट्री ऑफ सी प्लस प्लस एक्झाम मध्ये तर विचारली जात नाही, बट तुमच्या नॉलेजसाठी मी तुम्हाला सांगून दिली. आता मित्रांनो, पीओपी काय राहतं आणि ओओपी काय राहतं बघा. पीओपी आणि ओओपी ते बघूया आधी आपण. पीओपी म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. मित्रांनो, प्रोसिजर म्हणजे काय, एखादी पद्धत. म्हणजे जर एक तुमची प्रोसिजर असती, दुधापासून तुम्ही ताक बनविता, दुधापासून ताक, दही, त्याच्यापासून बटर, हे जे काही बनवण्याची प्रोसिजर आहे त्याला, जे काय बनवण्याची मेथड आहे त्याला प्रोसिजर असं म्हणतात मित्रांनो. तशी सी लँग्वेज ही कशी होती, प्रोसिजर ओरिएंटेड होती. पास्कल लँग्वेज आहे एक प्रोग्रामिंग लँग्वेज, ती पण प्रोसिजर ओरिएंटेड आहे. हे फॉर्म्युला ट्रान्सलेशन हे लँग्वेज आहे, ती पण तुमची प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. आणि कोबोल ही सुद्धा तुमची प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. मित्रांनो, 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो तुमचा की प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज कोणत्या, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज कोणत्या. लिस्ट एनी 4 ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. तर तिथं ह्या लँग्वेजेस लिहायच्या, आणि प्रोसिजर ओरिएंटेड लिहायला सांगितलं की ह्या लँग्वेजेस लिहायच्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोणते कोणते आहेत, एक तर तुमची सी प्लस प्लस आहे, जावा आहे, तुमची पायथॉन आहे, आणि C# आहे. ह्या टोटली तुमच्या 4, खूप सारे आहेत, पण इथं तुम्हाला लिहिताना मी 4च लिहिले आहेत, कारण की 2 मार्कासाठी तुम्ही 4च लिहायचे असतात. 2 मार्काला प्रश्न पडू शकतो. प्रोसिजर ओरिएंटेड कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ते तुम्हाला समजलं, आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ते तुम्हाला समजलं. आता मित्रांनो, सी कोणती लँग्वेज आहे, प्रोसिजर ओरिएंटेड. सी प्लस प्लस कोणती लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग याच्यामधला डिफरन्स तुम्हाला येऊ शकतो, प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडला डिफरन्स तुम्हाला येऊ शकतो पेपरमध्ये. ते डिफरन्स सुद्धा आपण घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, सी आणि सी प्लस प्लस मधला मी तुम्हाला फरक सांगतो. आज प्रोग्राम सुद्धा घेणार आहे मी सी आणि सी प्लस प्लस मधला. मित्रांनो, सी मध्ये आपण असा प्रोग्राम बघत होतो, #include stdio.h हेडर फाईल, त्यानंतर इंट मेन करून असे प्रोग्राम बघत होतो. वेलकम टू पीजीटेक अकॅडमी हा मेसेज प्रिंटएफ चा वापर करून आपण आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करीत होतो. तर आता सी प्लस प्लस मध्ये काय आहे बघा. सी प्लस प्लस मध्ये ही आयोस्ट्रीम आहे. आयोस्ट्रीम.h, इथं .h राहिलं, .h सुद्धा राहते. आयोस्ट्रीम.h नाहीतर राहू द्या, पुन्हा नंतर बघूया. आयोस्ट्रीम.h, त्यानंतर युझिंग नेम स्पेस std ह्याचा सुद्धा वापर मी तुम्हाला सांगणार आहे. इथून पुढच्या लेक्चरमध्ये सांगून देईल. ह्या लेक्चरमध्ये तर एवढं सगळं सांगणं होणार नाही, पण ह्याचा वापर सुद्धा सांगणार आहे. ही जर लाईन नाही लिहिली तरी तुम्हाला काय लिहावं लागते त्याच्याबाबत सांगणार आहे. ही लाईन कंपल्सरी लिहा तुम्ही, जेणेकरून सोपं जाते. इंट मेन, आणि मित्रांनो तिथं प्रिंट एफ वापरलं होतं. हा मेसेज डिस्प्ले कराय, वेलकम टू पीजीटेक अकॅडमी. इथं काय वापरलेलं आहे, सी आउट म्हणजे या मेसेजला आउटपुटला डिस्प्ले करायचा आहे आपल्याला, वेलकम टू पीजीटेक अकॅडमी असं. हा प्रोग्राम आहे दोन्ही. सीचा वापर करून मी हा प्रोग्राम तेच मेसेज डिस्प्ले करण्यासाठी, आणि सी प्लस प्लस वापर करून मी हाच प्रोग्राम लिहिलाय तेच मेसेज डिस्प्ले करण्यासाठी. तर तुम्हाला फरक दाखवायचा आहे मला. सी मध्ये काय वापरते, प्रिंट एफ, आणि सी प्लस प्लस मध्ये काय वापरते, सी आउट. हे मला फरक तुम्हाला दाखवायचा होता, म्हणून मी तुम्हाला हे प्रोग्राम आज 2 घेणार आहे. आणि कमेंट लाईन जशा सी मध्ये कशा कमेंट आउट लाईन होत्या, तशा कमेंट आउट करायच्या लाईन्स तुम्हाला बघायच्या आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा राहणार आहे कमेंट आउट. तर त्यामध्ये चला तर हे बघून घेऊया आधी आपण. सी प्लस प्लस इंट्रोड्यूस ए न्यू कमेंट सिम्बॉल, डबल स्लॅश हे न्यू कमेंट सिम्बॉल आहेत. असे 2 स्लॅश राहतात मित्रांनो, तुमच्या कीबोर्ड वरती पाहिलं तर असे स्लॅश राहतात. तर हे स्लॅश जर डबल स्लॅश काढले, ह्याच्यापूर्वी जे काही तुम्ही वर्ड लिहिता ते तुमचं
कमेंट आउट होऊन जाईल, म्हणजे डिसेबल होऊन जाईल. तुमचा कंपायलर जो की कंपायलर असणार आहे, ती कंपायलर तुमचं ती लाईन गृहीतच धरणार नाही, ती लाईन सोडून बाकीचा प्रोग्राम तो कंपायलर एक्झिक्यूट करेल. कमेंट लाईन तर तुम्हाला माहितीच आहेत आधीपासून, जास्त काही सांगायची गरज नाही मला याबाबत, तुम्ही सी लँग्वेज मध्ये शिकलात असताना. कमेंट्स आर स्टार्टेड विथ डबल स्लॅश सिम्बॉल्स अँड टर्मिनेट ऍट द एंड ऑफ लाईन. एकदा कमेंट सुरू झाल्या पहा इथं एक्झाम्पल मध्ये पहा, एकदा कमेंट सुरू झाल्या, हे पहा, एकदा ही कमेंट सुरू झाली, आता ही डबल स्लॅश लावला म्हणजे ही लाईन कमेंट आउट झाली. ही लाईन कमेंट आउट झाली म्हणजे ही पूर्ण, जोपर्यंत याचा एंड होत नाही, या लाईनचा एंड होत नाही, तोपर्यंत ही व्हॅलिड राहणार, कमेंट आउट व्हॅलिड राहणार, म्हणजे ही गृहीत धरणार नाही. कोण? कंपायलर गृहीत धरणार नाही. गृहीत धरणं म्हणजे याला सोडून देणार, याचा काही मतलब मिनिंगच ठेवणार नाही कंपायलर, याला एक्झिक्यूटच करणार नाही कंपायलर तुमचा. एक comment may started anywhere in line and whatever follow it till the end of line is ignored. म्हणजे हे काय म्हणत आहे, जेव्हापासून ही स्लॅश लावली, डबल स्लॅश लावली, तिथून पुढची लाईन ही कन्सिडर केली जाणार नाही टिल एंड. ह्याचा एंड कुठं होत आहे? ऑफ लाईन होत आहे ना या लाईनीचा. दिस इज एक्झाम्पल ऑफ लाईन होत आहे, म्हणजे इथं ही लाईन संपत आहे. दुसऱ्या लाईनीसाठी सेपरेट तुम्हाला कमेंट आउट वापरावं लागेल, दुसरी, तिसऱ्या लाईनीसाठी तिसरी, अशी प्रत्येक लाईनीसाठी ही डबल लाईन कमेंट आउट वापरावं लागेल. आणि मित्रांनो, कमेंट आउटचे बी दोन टाईप आहेत, एक डबल स्लॅश वाली आणि त्याला सिंगल लाईन कमेंट असे म्हणतात, म्हणजे एकाच लाईनसाठी ती कमेंट राहणार आहे व्हॅलिड लाईन. आणि एक मल्टी लाईन कमेंट, ती डबल लाईन साठी राहतात, म्हणजे किती पण लाईन त्याच्यात बसू शकतात, सिंगल पेक्षा जास्त. हे पहा, मल्टीलाईन कमेंट्स मध्ये द सी कमेंट सिम्बॉल, सीचाच कमेंट सिम्बॉल आहे हा, स्लॅश स्टार दिसत आहे का? त्याच्या मधातलं जेवढं लिहिलेलं असन, आता हे स्लॅश स्टार आणि हे स्लॅश स्टार, याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे आपण ते कन्सिडर होणार नाही. मल्टिपल लाईन साठी कमेंट्स वापरले जाणार. मित्रांनो, आधी काय केलं आपण, इथं पण स्लॅश वापरलं आणि इथं पण स्लॅश वापरलं. पहिल्या सिंगल मध्ये इथं पण स्लॅश वापरावं लागेल सेपरेटली, इथं पण स्लॅश वापरावं लागेल. पण इथं डबल वापरायची गरज आहे का? काही नाही. एकदा जिथून सुरुवात करायची तिथं आणि जिथं एंड करायचे तिथं तुम्हाला वापरावं लागेल. त्याच्या मधातलं सर्व कन्सिडर केलं जाईल, ते गृहीत धरलं जाणार नाही, कंपायलर द्वारा इग्नोर केलं जाणार. हे तुम्हाला समजलं? हेच या लाईन मध्ये सांगितलं. याला मल्टी लाईन कमेंट्स असं म्हणतात आणि याला सिंगल लाईन कमेंट असं म्हणतात. दोनच टाईपचे कमेंट्स आहेत, C++ मध्ये सुद्धा आणि सी मध्ये सुद्धा. नोट दॅट देअर इज नो क्लोजिंग सिम्बॉल. ह्याच्यामध्ये क्लोजिंग सिम्बॉल नसते मित्रांनो, कोणता क्लोजिंग सिम्बॉल नसते ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ओपनिंग बी हेच आणि क्लोजिंग बी हेच. समजलं मित्रांनो तुम्हाला? आता चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. प्रोग्राम कुठं लिहितेत? कंपायलर वरती. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये लिहित असाल टर्बोसी वरती, तुमच्या टर्बोसी वरतीच. हो, तुमचे टीचर्स जे असतील ते तुम्हाला शिकवित आणि टर्बोसी वरतीच शिकवित असतील. टर्बोसी वरती तुम्ही हे प्रोग्राम जरी रन केले, आपले मी जे प्रोग्राम देत आहे ते जरी रन केले तुम्ही, तरी ते रन होणार प्रोग्राम तुमच्या टर्बोसी वरती. किंवा तुम्ही मोबाईल वरती सुद्धा ते प्रोग्राम रन करू शकता. आपल्या अकॅडमी वरती मोबाईल वरती कसा प्रोग्राम रन करायचा याच्यावरती आहेत. तर सी साठी होता तो. आता C++ साठी सुद्धा मी मोबाईल वरती कसा प्रोग्राम रन करायचा याच्यावरती व्हिडिओ अपलोड करीन. तर असेच व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असलेले व्हिडिओ आधी पोहोचून जातील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आपल्या फ्री लेक्चर्स बद्दल सांगत चला. तर आपण आता आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि C++चा आणि सीचा प्रोग्राम सॉल्व्ह करून बघूया. हे दोन्ही प्रोग्राम आपण घेणार आहोत, C++ आणि सीचे. चला तर आपण आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया. लेट्स गो. तर फ्रेंड्स, तुम्ही कंपायलर तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा करू शकतात ना, की तुम्हाला लॅपटॉपची गरज आहे प्रोग्राम रन करण्यासाठी. तर कंपायलर कोणता वापरायचा प्रोग्राम रन करण्यासाठी? तुम्हाला कंपायलर कोणता वापरायचा? तर मित्रांनो, मी तुम्हाला ऑनलाईन कंपायलर सांगत आहे. गुगलवरती जायचं आणि तुम्ही तिथं ऑनलाईन कंपायलर टाईप करायचं. मग पहिल्या का दुसऱ्या नंबरला तुमचा हा GDB ऑनलाईन डिबगर येऊन जाईल. डिबगर म्हणजे हा GDBचा कंपायलर आहे. हा खूप इफिशियंट आहे. सी साठी सुद्धा आपण हाच वापरला होता. आता C++ साठी सुद्धा हाच कंपायलर वापरणार आहेत आपण. तर पहा, या कंपायलर मध्ये कसं आहे तुम्हाला सर्व सांगून देतो. हे काही नाही, इकडलं सर्व काही नाही, हे तर बेसिक्स आहे सगळं. इथं आपल्याला प्रोग्राम रन करायचा असतो मित्रांनो.
हे पहा, इथं आपल्याला प्रोग्राम रन करायचा असतो. हा इथं रन बटन आहे, हा डिबग, हा प्रोग्राम स्टॉप करण्यासाठी बटन आहे, हा प्रोग्राम शेअर करण्यासाठी, हा सेव्ह करण्यासाठी, हा काही ब्युटिफुलिटी म्हणजे काही ऍड करण्यासाठी नवीन वगैरे वगैरे आहे. आणि इथं मित्रांनो लँग्वेजेस, तुम्हाला कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला हा प्रोग्राम रन करायचा आहे ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. पहा, इथं खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावा, पायथॉन, C++ सुद्धा आहे, सी टर्बो सी सुद्धा आहे आणि टर्बो C++ सुद्धा आहे. हे दोन्ही पण आपण रन करू शकतो इथं. तर मित्रांनो आता इथं काय करूया, आपण C++ रन करूया, C++ घेऊया, C++ घेऊया किंवा डायरेक्ट टर्बो सी घ्या. टर्बो सी बघूया, सॉरी टर्बो C++ बघूया. टर्बो C++ मध्ये काय आहे ते बघूया आपण. हा, टर्बो C++ मध्ये केलं तरी जमन आणि C++ मध्ये केलं तरी जमन. कंपायलर तर तुमचा तोच राहणार आहे. वरचं सगळं कट करून टाकतो मी. आधी सीचा प्रोग्राम आणि C++च्या प्रोग्राम मध्ये डिफरन्स काय आहे ते तुम्हाला सांगतो. आधी सीचा प्रोग्राम आपण लिहूया. हे इथं सी सिलेक्ट केलं. आता सीचा प्रोग्राम आपण इथं लिहूया. सीच्या प्रोग्राम मध्ये काय काय लिहिते तुम्हाला माहिती आहे. हॅश इन्क्लूड stdio डॉट एच, हॅश इन्क्लूड stdio डॉट एच. आणि काय मेसेज प्रिंट करायचा आपल्याला. पहा, आता मी कमेंट लाईन तुम्हाला सांगितल्या या लेक्चर मध्ये. कमेंट लाईन कशा असतात, असे डबल स्लॅश लावायची. त्यानंतर काय काय कशा कशा रिलेटेड प्रोग्राम आहे ते सांगायचं आपण इथं. दिस प्रोग्राम इज टू डिस्प्ले message on output. This program is for display message on output. एखादा मेसेज आपल्याला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचा आहे, त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. मित्रांनो तुम्ही म्हणता ह्या लाईनचा कलरच वेगळा दिसत आहे, जरा वेगळा कलर दिसत आहे. त्याला जरा मोठं करतो मी तुमच्यासाठी. हा, तुम्ही म्हणत असताना ह्या लाईनचा कलर वेगळाच दिसत आहे. तर मित्रांनो कामून वेगळा दिसत आहे, कारण की इथे फॉरवर्ड स्लॅश लावलेले. हे डिलीट केले तर याचा कलर वेगळा दिसेल. आता मित्रांनो कलर वेगळा दिसण्याचा अर्थ काय, म्हणजे हे जर असं झालं तर मित्रांनो समजायचं की ही कमेंट आउट लाईन आहे, म्हणजे याला कन्सिडर केलं जाणार नाही. कशाद्वारा, हे जे ऑनलाईन कंपायलर दिसत आहे का आपला डिबगर, ही ऑनलाईन कंपायलर, जीडीबी वाला ऑनलाईन कंपायलर, ते या लाईनला कन्सिडरच करणार नाही मित्रांनो. आणि मी जर हे इथं लावलं तर हे या लाईनला सुद्धा कन्सिडर करणार नाही. मला ही लाईन कन्सिडर करायची नाही, रिटर्न 00, तर मग मी हे इथं लावणार, मग तो ह्या लाईनला कन्सिडर करणार नाही. पण मित्रांनो मला प्रोग्राम लिहिताना ही लाईन गरजेची आहे, म्हणून या लाईनला मी लावणार नाही. आणि ही लाईन सुद्धा मला गरजेची, ही लाईन मला गरजेची नाही ना, म्हणून मी काय करणार, इथे कमेंट आउट लाईन मध्ये लिहून टाकणार याला. तर आता मला काय करायचे, प्रिंटएफ फंक्शन वापर करून मला आउटपुट स्क्रीनला मेसेज डिस्प्ले करायचे. प्रिंटएफ फंक्शन वापरून आउटपुट स्क्रीनला मेसेज डिस्प्ले करायचा आहे. काय मेसेज, वेलकम टू पीजीटेक अकॅडमी. वेलकम टू पीजीटेक अकॅडमी, हा मेसेज मला आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचा आहे. तर आता मी प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला. पहा, प्रोग्राम आपला फेल कशामुळे झाला, सेमी कॉलम राहिला आपला, एक सेमी कॉलम राहिला आपला. तर ते सेमी कॉलम टाकून देऊया आपण. मित्रांनो प्रोग्राम फेल कशाने होत आहे ते सुद्धा कळायला पाहिजे. प्रोग्राम काऊन फेल होतं ते सुद्धा कळणाऱ्यालाच इंजिनियर म्हणतात मित्रांनो. तर प्रोग्राम कशामुळे फेल झाला, तर आपला सेमी कॉलम राहिला होता, आणि सेमी कॉलम मी ह्याच्यात ऍड केला. तुम्हाला माहिती C++ लँग्वेज मध्ये सेमी कॉलम तुमचा कंपल्सरी ऍड करावा लागतो. पहा इथं आउटपुट स्क्रीनला आलं, वेलकम टू पीजीटेक अकॅडमी. पहा मित्रांनो असेच आउटपुट दिसतात मित्रांनो. आता इथं रन केला आपण या कंपायलरवरती, तर इथं वेलकम टू पीजीटेक अकॅडमी. मी तुम्हाला पहिल्या दिवशी कंपायलर समजून सांगत आहे, कसे सी आणि C++च्या प्रोग्राम मध्ये डिफरन्स असते ते सांगत आहे. आता मित्रांनो हे तर झाला तुमचा सीचा प्रोग्राम झाला, PICचा, प्रोग्रामिंग इन सीचा. आता यालाच मी काय करतो, सिंगल लाईन कमेंट तुम्हाला समजेल याच्यातच.
आता मल्टीलाईन कमेंट काय राहते ते तुम्हाला सांगतो. मल्टीलाईन कमेंट मध्ये पहा हे स्लॅश आणि स्टार ऑपरेटर केला इथून ते मला इथपर्यंत मल्टीलाईन कमेंट पाहिजे. तर परत स्लॅश आणि सॉरी स्टार आणि स्लॅश एक हे झालं आणि एक स्टार आणि एक स्लॅश इथून ते इथपर्यंत मला हे सगळं कमेंट आउट करून टाकलं मी. आता हे सगळं कन्सिडर केलं जाणार नाही कंपायलर द्वारा. आता मी काय करतो इथं याच्या खाली आता डायरेक्ट सी प्लस प्लसचा प्रोग्राम लिहितो मी. सीपीपी वाला सी प्लस प्लसचा प्रोग्राम लिहितो ऑब्जेक्ट ओरिएंटेडचा. मग सी प्लस प्लसच्या प्रोग्राम मध्ये काय असतंय मित्रांनो ते तुम्हाला सर्वजणांना माहिती. जसं की सी मध्ये आपण हेडर फाईल ऍड करत होतो आधी, तशीच हेडर फाईल याच्यामध्ये सुद्धा ऍड करायची. तरी पण सी मध्ये आपण कोणती हॅश इन्क्लूड stdio डॉट एच सॉरी stdio डॉट एच ही हेडर फाईल आपण ऍड करीत होतो सी मध्ये. आता सी प्लस प्लस मध्ये ती हेडर फाईल आहे का? नाही, दुसरी आहे. कोणती? हॅश इन्क्लूड iostream डॉट एच नावाची ही हेडर फाईल आहे. आय स्ट्रीम डॉट एच सुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकले तरी जमते. iostream डायरेक्ट टाकून द्यायचं. त्यानंतर एक लाईन कंपल्सरी लिहायची तिथे युझिंग युझिंग नेम NAME स्पेस SPACE नेम स्पेस STD. आता ही लाईन का वापरलेली आहे? या लाईनला क्लोज करा. क्लोजिंग साठी सुद्धा याच्यामध्ये सिमिलरली जसं की आपण याच्यात क्लोज करीत होतो तसं बी सी मध्ये कसं क्लोज करीत होतो तसं सी प्लस प्लस मध्ये सुद्धा क्लोजिंग साठी हे सेमिकॉलम वापरायचं आहे. तर ही युझिंग नेम स्पेस STD का म्हणून वापरलं ते तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगून देतो. कारण की या लेक्चरमध्ये खूप काही सांगणं एक साथ ठीक नाही राहणार, कारण की तुमच्या समजेच्या बाहेर सुद्धा जाणार, ते तुम्हाला समजणार नाही. खूप साऱ्या गोष्टी मी एक साथ सांगितलंय. तरी टेन्शन घेऊ नका. मी उद्याच्या परवाच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला प्रोग्राम अवघड वाटत असतील तरी मी प्रोग्राम तुमच्या इझी करून सांगून देईन. मी तुम्हाला फक्त आज एवढंच दाखवत आहे. सी प्लस प्लस मध्ये आपण असा प्रोग्राम सी मध्ये आपण असा प्रोग्राम लिहायचा. आता सी प्लस प्लस मध्ये कसा लिहायचा आहे ते तुम्हाला सांगत आहे मी. हे माझा या लेक्चर घेण्याच्या मागचा उद्देश आहे. याच्यामध्ये सुद्धा इंट मेन फंक्शन लिहावं लागते तुम्हाला. आणि कर्ली ब्रेसेस सेम जसे सी मध्ये कर्ली ब्रेसेस असायचे तसेच याच्यामध्ये सुद्धा कर्ली ब्रेसेस आहे. आणि कर्ली ब्रेसेस मध्येच तुमचे प्रोग्राम लिहिले जातात. याच्यामध्ये सुद्धा इंट मेन वापरला म्हणल्यावर रिटर्न 0 तुम्हाला लिहावं लागेल. RETURN रिटर्न 0 आणि त्याला सुद्धा तुम्हाला क्लोज करावं लागेल सेमिकॉलम देऊन. इथपर्यंत तुम्हाला समजलं? आता मित्रांनो मला सांगा आता सी सारखंच आपण काय केलं, हेडर फाईल इन्क्लूड केली. याच्यामध्ये बी इंट मेन सुद्धा इन्क्लूड केलं, रिटर्न 0 सुद्धा इन्क्लूड केलं, 2 कर्ली ब्रेसेस सुद्धा इन्क्लूड केले, लिहिले आपण. ह्याच्यात सेम सी सारखा स्ट्रक्चर आहे मित्रांनो, फक्त थोडाफार डिफरन्स आहे. युझिंग नेम स्पेस STD ही लाईन तुम्हाला इन्क्लूड करावी लागेल, कंपल्सरी आहे. ती प्रत्येक प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करावी लागेल. का म्हणून त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये, टेन्शन घेऊ नका. फक्त आता एवढं बघा की आपल्याला वेलकम टू पीजीटेक अकॅडमी हा मेसेज आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले करायचा आहे. आता ते सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये, वरचं कशासाठी होतं? सी लँग्वेज मध्ये. हे कशासाठी? सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये. खालचा प्रोग्राम सी प्लस प्लस लँग्वेज साठी. यामध्ये सी प्लस प्लस लँग्वेज मध्ये काय वापरतो आपण? आता इथे डिस्प्ले करण्यासाठी प्रिंट एफ वापरतो आणि इथे डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला सी आउट वापरायचे. COUT सी आउट हा हा कीवर्ड वापरायचा आहे आणि इन्सर्शन ऑपरेटर वापरायचा आहे. हा इन्सर्शन ऑपरेटर वापरायचा आहे. तर इन्सर्शन ऑपरेटर हे सर्व ऑपरेटर्स तुम्हाला काय राहतात काय नाही हे वरवर समजून येईल. वरचीवर जेवढे आपण प्रोग्राम करताना तेवढे समजून येईल. फक्त या लेक्चरमध्ये तुम्ही एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला प्रोग्राम कसे असतात आणि कुठं ते प्रोग्राम रन करायचे असतात, ते कोण्या कंपायलर वरती ते प्रोग्राम रन करायचे असतात ते लक्षात घ्या फक्त.
तर आपण तो मेसेज आउटपुट स्क्रीनला टाकलेला आहे मित्रांनो. इथं क्लोजिंग साठी कोणतं लावायचं आहे का नाही, जसं की इथं आपण क्लोजिंग साठी हे लावत होतो, इथं इथं हे लावत होतो फंक्शन, तसं क्लोजिंग साठी इथं काही वापरायची गरज नाही. डायरेक्ट इथं लास्टला सेमी कॉलम असा देऊन टाकायचा, सेमी कॉलम क्लोजिंग साठी देऊन टाकायचं, हे कंपल्सरी आहे. असं ब्रॅकेट लावायची गरज आहे का, सी सारखं ब्रॅकेट लावायची गरज नाही. डायरेक्ट फक्त हा इन्सर्शन ऑपरेटर केला आणि हे जे काही तुम्हाला डिस्प्ले करायचे ते डबल कोटेशन मध्ये लिहिलं तर ते आउटपुट स्क्रीनला डिस्प्ले होऊन जाईल. तर मित्रांनो चला मी प्रोग्राम रन करून दाखवतो. त्याआधी इथं पहा, इथं लँग्वेजेस मध्ये पहा, लँग्वेज मध्ये कोणती सिलेक्ट आहे, सी लँग्वेज सिलेक्ट आहे. इथं सिलेक्ट करताना C++ सिलेक्ट करा, मग तुमचा प्रोग्राम रन होऊन जाईल. करताना केलं का सिलेक्ट, पहा C++ लँग्वेज सिलेक्ट केली म्हणून आपला हा प्रोग्राम रन झाला. वेलकम टू पीजीटेक अकॅडमी. हे C++ लँग्वेजचा कोड, पहिला कोड आपला या सेमिस्टरचा आपण लिहिलेला आहे आणि आपला प्रोग्राम पहिला सक्सेसफुली रन झालेला आहे C++चा. इथं इथं जरी आपण हे काढलं तरी एरर येऊ शकतो. पहा एरर आला का, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय होतं, किंवा हे काढलं तर एरर कंपल्सरी येणार. मग ते सी मध्ये असो किंवा C++ मध्ये असो, ते कुठेही तुम्हाला ते ऍड करावेच लागणार. ते क्लोजिंग सिम्बॉल आहे आपला, म्हणून ते ऍड करावेच लागणार. पहा मित्रांनो किती सोपं आहे. प्रिंट एफ हे एवढं लिहिण्याऐवजी सी आउट लिहिलं, इन्सर्शन ऑपरेटर टाकलं, खटकन आउटपुट आलं. तर मित्रांनो हे C++चा प्रोग्राम सोपा वाटत आहे का हा सीचा प्रोग्राम? मला तर C++चेच प्रोग्राम सोपे वाटतात सी पेक्षा. तरी बघून घेऊ, दोन्ही सोपे आहेत, तसं काही नाही. C++ ला सुद्धा आपण चांगलं शिकणार आहोत आणि सी ला सुद्धा आपण चांगलं शिकलेलो आहोत गेल्या सेमिस्टरला. ज्यांनी गेल्या सेमिस्टरला C++चा अभ्यास केला असेल त्यांना हे प्रोग्राम तर सोपेच वाटत असतील. त्याची काही काळजी घेऊ नका. आपण पुढची जरी तुम्ही केले नसतील तरी आपण प्रोग्राम घेत चलू, कारण की सी मध्ये जी जी कन्सेप्ट आहेत तेच C++ मध्ये रिपीट सुद्धा झालेले आहेत. तर ते कन्सेप्टची तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल आणि रिपीट कन्सेप्ट तुम्हाला समजून सुद्धा जातील. आजचा प्रोग्राम हे समजला तुम्हाला, होप की हा प्रोग्राम समजला. आज चला आता आजच्या लेक्चर मध्ये काय काय घेतलंय त्याचा रिवाइज करू आपण. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय घेतलंय, पहिली गोष्ट आपण काय घेतली, हिस्ट्री ऑफ सी मध्ये तुम्हाला ते समजलं सगळं. कोणत्या सायंटिस्टने केलं, तर बजरनी स्ट्रॉस्ट्रुपने किती मध्ये केलं, डेव्हलपमेंटचं कोण्या लायब्ररीमध्ये केलं. त्यानंतर पीओपी आणि ओओपी कोणत्या कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. 2 मार्कासाठी प्रश्न येतो बरं का, पीओपी आणि ओओपी कोणत्या कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, तर त्यासाठी प्रश्न येतो. त्यानंतर आपण सी आणि C++चा प्रोग्रामचा डिफरन्स बघितला आणि आणखीन काय बघितलं, कमेंट आउटलाईन, सिंगल कमेंट आउटलाईन आणि मल्टिपल कमेंट आउटलाईन दोन्ही बघितले आणि प्रोग्रामद्वारा समजून घेतलं तुम्हाला. कमेंट आउटलाईन हे पहा, इथं मल्टिपल कमेंट आउटलाईन समजून सांगितली मी. ही पहा, ही आणि ही इथून ते इथपर्यंत ही मल्टिपल लाईन कमेंट आहे, मल्टी लाईन कमेंट आहे. आणि सिंगल लाईन कमेंट ही पहा, ही इथं सिंगल लाईन कमेंट, ही सिंगल लाईन कमेंट आहे. आणि कुठवर व्हॅलिड राहणार, जोपर्यंत ही लाईन एंड होत नाही. ही लाईन इथे एंड झाली तर ही सिंगल लाईन कमेंट इथेच एंड होणार, दुसऱ्या लाईनसाठी लागू होणार नाही. समजलं तुम्हाला सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट. कमेंट आउट करणे म्हणजे डिसेबल करणे. मग हा कंपायलर, हा जीडीबीचा कंपायलर आहे का, हे एवढ्या प्रोग्रामला घेणार नाही मित्रांनो. कमेंट आउट समजलं का तुम्हाला? हे तुम्ही म्हणता सर तुम्ही एवढं सगळं लिहिलंय इथं, पण हे ह्याला कन्सिडरच करणार आहे ना, हा कंपायलर ह्याला कन्सिडरच करणार आहे ना. जर मी इथं कमेंट आउट नाही केलं, समजा मी इथं कमेंट आउट नाही केलं, तर हा एरर देईन, हा खूप मोठा एरर देईन. हे पहा, मी इथं कमेंट आउट नाही केलं, काहीच कमेंट आउट नाही केलं. आता जर मी हे रन केला तर हा एरर देईल खूप मोठा. हे पहा, खूप मोठा एरर त्याने दिलेला आहे आपल्याला. त्यामुळं हे त्याला माहितच नाही ना, हे प्रोग्राम मध्ये घ्यायचंय का प्रोग्रामच्या बाहेरचं आहे. त्यामुळे सिंगल लाईन कमेंट आउट करायची असेल तर फक्त लाईन, एका लाईन साठीच ती व्हॅलिड राहील. एवढा प्रोग्राम झाला का नाही. आणि डबल लाईन करायची असेल तर इथं स्टार लावून द्यायचा, आणि कुठपर्यंत करायची, सपोज मला या वेलकम पर्यंतच करायची, बाकीचं करायचं नाही. त्यानंतर इथं स्टार लावून द्यायचा, इथपर्यंत करायचं. पहा, इतकंच लाईन बोल्ड झालं, इतकंच लाईन वेगळ्या कलर मध्ये आलं, इतकं अलग कलर मध्ये आलं मित्रांनो. म्हणजे काय झालं, इतकंच लाईन इग्नोर होणार आणि इतकं बाकीचं सगळं कंपायलर द्वारा गृहीत धरलं जाणार. तर मित्रांनो तेवढं नाही, मला आणखीनच गृहीत धरायला लावायचे, इथपर्यंत मला प्रोग्राम गृहीत धरायला लावायचं कंपायलरला. मग मल्टिप्लाईन कमेंट मध्ये मी काय करणार, इथपर्यंत तुम्हाला हे करणार. हे पहा, इथपर्यंत मी हे केलेलं आहे. हे पहा, आता इथपर्यंत तुमचं हे केलेलं आहे. ते कसं ठरविणार कुठून कुठपर्यंत, हे ओपनिंग क्लोजिंग आणि हे ओपनिंगला हे लावलं आणि क्लोजिंगला हे लावलं, त्याच्या मधातलं जे काही असेल प्रोग्राम ते कमेंट आउट होणार.
म्हणजे ते कंपायलर द्वारा कन्सिडर केलं जाणार नाही, रन केलं जाणार नाही. कन्सिडर म्हणजेच रन केलं जाणार नाही. आता जर मी रन केलं तर रन करताना कोणतं रन होणार, खालचाच प्रोग्राम रन होणार C++चा. म्हणून आउटपुटला वेलकम टू पीजी टेक अकॅडमी आलं, फक्त खालचाच प्रोग्राम रन झाला आणि आउटपुटला वेलकम टू पीजी टेक अकॅडमी आलं. आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल, C++ मधल्या प्रोग्राम मधला डिफरन्स समजला असेल, नोट्स दिसल्या असतील, कशा नोट्स आहेत, कशा प्रकारे इझी प्रकारे मांडलेला आहे. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल आणि DSU चंही लेक्चर येऊन जाईल संध्याकाळपर्यंत. बाय बाय.